चंद्रपुर महानगर में आज एक भव्य महामोर्चा निकाला गया, जिसमें जनप्रतिनिधियों के साथ विभिन्न राजनीतिक दलों के पदाधिकारी, जिसमें सत्ता पक्ष तथा विपक्ष शामिल था। और इस मोर्चे में सामाजिक संगठनों के साथ बड़ी संख्या में विभिन्न समाज के लोग शामिल हुए। ये महामोर्चा के संदर्भ में निकाला गया, जानते इस खबर में। विभिन्न राजनीतिक दल के लोक प्रतिनिधियों की मौजूदगी में, विभिन्न सामाजिक संगठनों की मौजूदगी तथा विभिन्न समाज बांधवों की उपस्थिति में आज चंद्रपुर में एक भव्य महामोर्चा का आयोजन किया गया और यह महामोर्चा शहर के मुख्य मार्गों से होकर गुजरा। गौरतलब है, इस महामोर्चा में सत्ता पक्ष तथा विपक्ष के भी पदाधिकारी दिखाई दे रहे थे और शहर के मुख्य मार्गों से गुजरता हुआ यह मोर्चा लगातार नारेबाजी कर रहा था, जिसमें बड़ी संख्या में पुरुष के साथ महिलाएं भी मौजूद थी। तो आइए सुनते हैं इस मोर्चे के संबंध में विधानसभा के विरोधी पक्ष नेता तथा ब्रह्मपुरी विधानसभा के विधायक विजय वडेट्टीवार ने क्या कहा। आज ओबीसी बहुजनांच्या ओबीसी एससी एसटी विजयंती या बहुजनांचा मोर्चा आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भव्य मोर्चा निघालेला आहे। हा मोर्चा ओबीसीच्या हक्काचं संरक्षण, हा मोर्चा अनुसूचित जाती जमातीवर होत असलेल्या अन्यायाच्या विरुद्ध आज संघर्षाचा लढा ठरणार आहे। खरं तर या देशामध्ये जी तानाशाही हुकुमशाही चाललेली आहे, या हुकुमशाहीला या मोर्चाच्या माध्यमातून इशारा देऊन हा देश बाबासाहेबांच्या संविधानानुसार चालला पाहिजे। या देशातील लोकशाही टिकली पाहिजे आणि जर बहुजन जागा झाला नाही तर उद्या या देशातील बहुजन हा गुलाम म्हणून जगेल आणि या गुलामगिरीतून जर मुक्त होऊन जगायचं असेल तर बहुजन समाज ओबीसी एससी एसटी एकत्र येऊन संयुक्तपणे रस्त्यावर उतरल्याशिवाय तानाशाही आणि हुकुमशाही सरकारचा अंत होणार नाही। यासाठी या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। मागण्या खूप आहेत। ओबीसीच्या आरक्षणाचा विषय आहे। हे सरकार आता सर्व आरक्षण संपवण्याच्या मार्गावर आहे आणि या देशामध्ये आता ना संविधानावर देश चालतो आहे, ना हा देश कायद्याने चालतो आहे। संपूर्ण कायदे पायमल्ली तोडून हा देश हुकुमशाहीकडे घेऊन चाललेले आहेत। नव्हे ती हुकुमशाही चाललेली आहे। सर्व क्षेत्रातील सर्व लोकांचा गळा घोटण्याचं काम चाललेलं आहे। म्हणून या मोर्चातून नक्कीच मोदी सरकारला आणि हुकुमशाही सरकारला हा इशारा आहे की तुम्ही जर बहुजन जागा झाला तर मात्र तुम्हाला या देशाच्या सत्तेमध्ये खुर्चीवर ठेवणार नाही। हा सुद्धा इशारा या माध्यमातून या सरकारला देण्यासाठी मोर्चा है। साथ ही इस मोर्चे में शामिल बोर्रा भद्रावती विधानसभा के विधायिका प्रतिभा धानोरकर ने भी अपनी तीखी प्रतिक्रिया व्यक्त की। आपल्याला माहिती आहे, शासनाने एक 26 जानेवारीला आणि 27 फरवरीला राजपत्र काढलं। त्या राजपत्रामध्ये सर्रास उल्लेख आहे की सगळे सोयरे असा। आमचा मराठा आरक्षणाला अजिबात विरोध नाही, मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं, पण ते आरक्षण हे स्वतंत्र असावं। कुठेही कुणब्यांचे प्रमाणपत्र देऊन कुणब्याच्या आरक्षणाला धक्का लागेल ही गोष्ट कदापिही ओबीसी म्हणून आम्ही सहन करणार नाही। आज आपल्याला माहित आहे, आजच्या या मोर्चामध्ये सगळे ओबीसी एससी विजयंती आणि एसबीसी असे सगळ्या प्रवर्गाचे सगळे समाज बांधव आणि भगिनी सहभागी आहे। ज्या पद्धतीने जरांगे पाटलांना मोठा विराट असा मोर्चा हा मराठा आरक्षणासाठी काढला, त्या पद्धतीचाच मोर्चा त्याच धर्तीवरती ओबीसी बांधव सुद्धा त्यांच्यावरती जर अन्याय झाला तर काढल्याशिवाय राहणार नाही। इस मोर्चे में शामिल राष्ट्रीय ओबीसी महासंघ के महासचिव सचिन राजूरकर ने कड़ी आलोचना करते हुए क्या कहा, आप स्वयं सुने उन्हीं की वाणी। 27 डिसेंबर 2023 ला राज्य सरकारने व्हॅलिडिटी संबंधित जे अटी व शर्ती वाढवलेल्या आहेत, त्यामुळं अनेक ओबीसी जातीमध्ये, अनुसूचित जमातीमध्ये आणि एससी समाजामध्ये विजयंतीमध्ये घुसखोरी होईल म्हणून हे राजपत्र रद्द करण्यात यावं। त्याचबरोबर 26 जानेवारीला जे राजपत्र सगळे सोयरेचे याच्या नावाने काढलेले आहे, त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मराठा समाजाची घुसखोरी होईल आणि जे ओबीसी समाज आहे त्यामध्ये घुसखोरी झाल्यामुळे ओबीसी समाजाला बाधा पोहोचेल। त्याचबरोबर ओबीसी समाजाची जात नियोजन जनगणना करण्यात यावी, अनुसूचित जाती जमाती विजयंती या सर्व समाजाची
जात निहाय जनगणना करण्यात यावी, ह्या 2 प्रमुख मागण्या घेऊन आम्ही आज महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे। अब देखना यह है कि इस महामोर्चा के चलते आने वाले समय में इस महामोर्चा का कितना असर पड़ता है, इसकी ओर सभी की निगाहें लगी हुई है। CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव यारकर की रिपोर्ट।